नमस्कार मित्रांनो, नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून लाभार्थ्यांच्या तोंडात एकच प्रश्न आहे, आमचे पैसे खात्यात कधी येणार? मित्रांनो, मी आमचे पैसे खात्यात कधी येणार हा प्रश्न फक्त वाक्यासाठी बोलत नाहीये. हा प्रश्न एका दिव्यांग बांधवाच्या वेदनेतून येतो, एका विधवा मातेच्या डोळ्यातल्या अश्रूमधून येतो, एक आजारी माणसाच्या औषधासाठी येतो आणि एका ज्येष्ठ नागरिकांच्या जगण्याच्या आधारातून येतो. मित्रांनो, हा पैसा नसला तर कोणाकडे औषध घ्यायला पैसे नसतात, कोणाकडे घर चालवायला पैसे नसतात, तर कोणाला 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. म्हणूनच हा प्रश्न विचारताना लोक उद्धटपणा करत नाहीत, लोक फोन करून त्रास देत नाहीत, तर जगण्यासाठी मदत मागत आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून लोक दररोज बँकेत जात आहेत, दररोज SMS चेक करत आहेत, दररोज एकाच अपेक्षेने आज तरी पैसे येतील का? पण उत्तर मात्र एकच मिळतं, थांबा, येतील 2-3 दिवसात. मित्रांनो, 2 दिवसांचा अर्थ सामान्य माणसासाठी वेगळा असतो, पण निराधार माणसासाठी तो 2 दिवस म्हणजे भूक, चिंता आणि असहाय्यता असते. मित्रांनो, इथे मी एक गोष्ट स्पष्ट सांगते, हा पैसा फक्त आकडा नाही, हा फक्त अनुदान नाही, हा फक्त सरकारी मदत नाही. हा पैसा म्हणजे कोणाच्या घरात चूल पेटणार की नाही, कोणाची औषधं वेळेवर येणार की नाही, कोणाचं भाडं भरलं जाणार की नाही आणि कोणाचं उद्याचं जगणं सुरक्षित आहे की नाही याचा निर्णय आहे. मित्रांनो, ज्याच्याकडे दुसरा उत्पन्नाचा स्रोत नाही, ज्याच्याकडे आधार नाही, त्याच्यासाठी हे 1,500-2,500 रुपये सुद्धा मोठं जीवनदान असतं. म्हणूनच या पैशात उशीर झाला तर तो कागदावरचा उशीर नसतो, तो माणसाच्या आयुष्यातील उशीर असतो. आणि म्हणूनच या अनुदानात गोंधळ, संभ्रम किंवा टाळाटाळ ही कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे कोणत्या नेत्याच्या खिशातून येत नाहीत, कोणत्या अधिकाऱ्याच्या पगारातून येत नाहीत. हे पैसे आपण भरलेल्या करातून येतात. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस ज्याने सरकारला पैसा दिला त्याचाच हा पैसा आहे. आणि सरकारचं काम एकच आहे, तो पैसा योग्य वेळी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं. म्हणूनच पैसे नाहीत किंवा थोडं थांबा ही कारणं इथे स्वीकारण्यासारखे ठरत नाहीत. मित्रांनो, गेल्या काही दिवसात तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच ऑडिओ क्लिप्स ऐकल्या असतील, ज्या मंत्रालय किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून आल्या आहेत. पण मित्रांनो, एक मोठा प्रश्न निर्माण होतो, एकाच योजनेबाबत वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या माहिती का देत आहेत? काही सांगतात शासन निर्णयाची गरज नाही, आम्ही डायरेक्ट पैसे देऊ, तर काही सांगतात शासन निर्णय आल्यानंतरच पैसे दिले जातील. म्हणजे मित्रांनो, एकच योजना, एकच पैसा, पण 2 वेगवेगळे उत्तरं. आणि या विरोधाभासामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ते विचारतात, मग खरं काय आहे, पैसे येणार की नाही? मित्रांनो, काही व्हॉट्सअप ऑडिओ क्लिप्समध्ये अधिकारी असं बोलतात, शासन निर्णय कशाला हवा, आम्ही डायरेक्ट पैसे देणार आहोत, काळजी करू नका. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर शासन निर्णयाची खरोखर गरज नाही तर आतापर्यंत निराधार बांधवांसाठी शासन निर्णयाशिवाय पैसे का थांबवले गेले होते? मित्रांनो, इतर अनेक सरकारी योजनांमध्ये प्रत्येक वेळी शासन निर्णय काढला जात नाही, पण हे ठराविक प्रकरण का वेगळे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कारण या विरोधाभासामुळे लाभार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो. ते विचारतात, मग खरं काय आहे, पैसे कधी येणार? मित्रांनो, काही अधिकारी किंवा क्लिप्समध्ये असं सांगितलं जातं, लाभार्थ्यांचं KYC किंवा अपडेट काम सुरू आहे, म्हणून पैसे दिले जात नाहीत. पण मित्रांनो, इथे एक मूलभूत प्रश्न आहे, ज्यांचं KYC पूर्ण आहे, ज्यांची सर्व कागदपत्र क्लिअर आहेत, त्यांचा पैसा थांबवण्याचं कारण काय? फक्त 100-200 लोकांची अपडेट बाकी आहे म्हणून लाखो लाभार्थ्यांचे पैसे थांबवणं हे कितपत न्याय आहे? मित्रांनो, हा पैसा त्यांच्या जगण्याचा आधार आहे. जर थोड्याच लोकांमुळे इतर सर्व लाभार्थ्यांना त्रास होतो तर हे प्रकरण गंभीर बनतं. मित्रांनो, काही लाभार्थ्यांनी थेट मंत्रालयाशी संपर्क साधला. मंत्रालय म्हणतं ही माहिती महसूल खात्याकडे आहे. पण मित्रांनो, जेव्हा त्यांनी महसूल खात्याकडे विचारलं तेव्हा उत्तर आलं, आमच्याकडे काही माहिती नाही, मंत्रालयाशी बोला. म्हणजे मित्रांनो, एकमेकांकडे बोट दाखवून लाभार्थ्यांना अंधारात ठेवण्याचं काम का चाललं आहे? मित्रांनो, लाभार्थी नुसते उत्तरासाठी फोन करतो, तो त्रास घेतो, पण कोणताही अधिकारी ठोस उत्तर देऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यांचा विश्वास हळूहळू कमी होतो. मित्रांनो, काही विश्वसनीय माहिती अशी आहे की लाभार्थ्यांच्या सर्व याद्या तयार आहेत, फायली वित्त विभागाकडे पाठवल्या गेल्या आहेत. तर मग फक्त एकच अडचण सांगितली जाते की निधी उपलब्ध नाही. मग प्रश्न उठतो, जर खरोखरच निधीची अडचण आहे तर ती गोष्ट स्पष्टपणे का सांगितली जात नाही? मित्रांनो, लाभार्थ्यांनी किती दिवस वाट पाहिली, त्यांना नेमकं काय अडचण आहे हे समजून सांगितलं तर किती चिंता कमी होऊ शकली असती. मित्रांनो, सरकार अनेक योजनांमध्ये
टप्प्याटप्प्याने निधी वितरित करते. म्हणजे मित्रांनो, जे लोक क्लिअर आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळतात आणि जे लोकांचे अपडेट किंवा केवायसी बाकी आहे त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातात. तर मग इथे सुरक्षित आणि सोपा मार्ग का वापरला जात नाही? ज्याचं सर्व क्लिअर आहे पहिला टप्पा, ज्याचं काम बाकी आहे दुसरा टप्पा. एक साधा प्रॅक्टिकल मार्ग आहे जो लाभार्थ्यांच्या हितासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. मित्रांनो, जर हा मार्ग वापरला गेला असता तर लाखो लाभार्थ्यांना वेदना, त्रास आणि संभ्रम टाळता आला असता. मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे की कोणी सांगतं या आठवड्यात पैसे येतील, तर कोणी सांगतं सोमवार किंवा मंगळवार येतील. पण मित्रांनो, कोणीही ठामपणे सांगत नाही शासन निर्णय येणार का की डायरेक्ट खात्यात पैसे येणार. म्हणजे फक्त आश्वासनं आहेत पण प्रत्यक्ष कृती नाही. मित्रांनो, हा विरोधाभास आणि संभ्रम लाभार्थ्यांना खूप दुःख आणि चिंता देतो, कारण त्यांच्या जगण्याचा आधार हा पैसा आहे. मित्रांनो, हे पैसे लाभार्थ्यांच्या हक्काचे आहेत, कोणाच्या उपकाराचे नाहीत. आता थोडा विचार करा, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा 1 महिन्याचा पगार थांबवला तर त्याला कसं वाटेल? मित्रांनो, तसंच भावनात्मक वास्तव आहे निराधार, दिव्यांग, विधवा बांधवांसाठी. मग प्रश्न उठतो, हा उशीर का केला जातो? मित्रांनो, हे पैसे फक्त आकडे नाहीत, हे जगण्यासाठीचा आधार आहेत. ज्याच्यावर आयुष्य चालते त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर मंत्रालयातूनच वेगवेगळी उत्तरं दिली जात असतील तर सामान्य लाभार्थ्याने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? एक अधिकारी म्हणतो काळजी करू नका, पैसे येतील. दुसरा अधिकारी म्हणतो आम्हाला माहिती नाही. मित्रांनो, हा गोंधळ लाभार्थ्याने निर्माण केलेला नाही, हा गोंधळ सिस्टम मधून निर्माण झालेला आहे आणि या गोंधळाची किंमत गरीब माणूस भरतो, निराधार बांधव भरतो. मित्रांनो, केवायसी अपडेट हा नवीन विषय नाही. गेल्या कित्येक महिन्यापासून लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे, बँक अपडेट केली आहे, आधार लिंक केलेला आहे. मग प्रश्न असा आहे, जे सगळं करून बसलेत त्यांना शिक्षा का? मित्रांनो, जर एखाद्याने नियम पाळले तर त्याला आधी फायदा मिळायला हवा, हा साधा न्याय आहे. मित्रांनो, जर निधी उपलब्ध नसेल तर ती चूक मान्य करण्यात काहीच गैर नाही. पण खोट्या तारखा, अंदाजे आश्वासन, आज उद्याचे फोन हे लाभार्थ्यांना मानसिक त्रास देतात. मित्रांनो, सत्य कठोर असतं पण अस्पष्ट आश्वासनं अधिक वेदनादायक असतात. मित्रांनो, आज सरकार वसतिगृह, आश्रमशाळा, विकास काम सगळीकडे टप्प्याटप्प्याने पैसे देते. मग निराधार योजना ही वेगळी का? जर पहिल्या टप्प्यात 50% लोकांना पैसे दिले तर किमान अर्ध्या घरात चूल पेटली असती. मित्रांनो, वेबसाईट उघडली तर सर्व्हर डाऊन, माहिती दिसत नाही, स्टेटस अपडेट नाही. मग लाभार्थ्याने करायचं काय? फोन केला तर उत्तर नाही, वेबसाईट उघडली तर माहिती नाही. हा त्रास 1 ते 2 दिवसाचा नाही, हा महिन्याचा आहे. मित्रांनो, हे पैसे वेळेवर दिले तर सरकारचं मोठेपण वाढतं, पण उशीर झाला तर उपाशी पोट, थांबलेली औषधं, मोडलेला विश्वास हे दिसत नाही पण जाणवतं. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणावर आरोप करणं नाही, तर लाभार्थ्याच्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक संजय गांधी व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. रोजच्या अपडेट्स मोबाईलवर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.